इकडे मस्तपैकी आपल्याकडे आज मोदक करण्यात आले आहे। मोदक एवढ्यासाठी करण्यात येत आहे की जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की उद्याच्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यावरती आपल्याकडे असते पूजा, म्हणजे दरवर्षी आमच्याकडे तरी पूजा असते आणि गजानन महाराजांचं पारायण केलं जातं। आणखीन त्यामुळे मी इकडे आता मोदक केले आहेत आणि मोदक हे तळणीचे असले तरी ह्याच्यामध्ये जे सारण आहे, जे आपण मोदकाला उकडीच्या मोदकांना जे सारण करतो तेच सारण मी ह्याच्या आतमध्ये घेतलेले आणि हे मोदक करण्यात आलेले आहेत। इकडे भरपूर असे मोदक झाले, तुम्ही बघा, हे बघा इकडे कसे छान असा रंग आलाय, त्याचा गोल्डन रंग आलाय पूर्ण। हो झाले ना। हो हे बघा इकडे पण मोदक आहेत, अजून तळले जात आहेत आणि ही करंजी केली आहे। असं म्हणतात की मोदक केल्यावरती करंजी करायची असते, तर तीही आम्ही इथे केलेली आहे आणि हा आता शेवटचा मोदक राहिला आहे, तो आता तळला जात आहे आणि असं एकसारखा रंग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। झालेत आपले सगळे मोदक तळून झालेले आहेत व्यवस्थित। जसं मी तुम्हाला म्हटलं की तळणीचे मोदक केले आहेत, पण आतमध्ये सारण आपण उकडीच्या मोदकांना जे वापरतो तेच गुळ खोबऱ्याचं सारण केलेलं आहे आणि हे लाडू केलेले आहेत, हे हिरव्या मुगाचे लाडू केलेले आहेत प्रसादासाठी नैवेद्याला। काय करायचं हा एक असा वेगवेगळा प्रश्न असतो की बाबा ह्यावेळेस वेगळं काय असं ज्यावेळेस थोडासा विचार आला त्यावेळेस मग मी हे लाडू केलेले आहेत। आईला म्हटलं आई आहेस ह्यावेळेला हे लाडू करूयात आपण, ताई म्हणे चालेल हरकत नाहीये। तर हे आम्ही अख्ख्या मुगाचे लाडू केलेत आणि मोदक केलेले आहेत। आता अजून हळूहळू आमच्याकडे काय काय पदार्थ असणार आहेत आणि कशा पद्धतीत आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत हे तुम्हाला आम्ही नक्की सांगण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे गजानन महाराजांच्या आदेशानुसार आमच्या घरी करण्यात येत आहे आणि आजही ती आम्ही करत आहोत आणि आमच्याकडे गजानन महाराजांचं पारायण केलं जातं आणि आईचा एक ग्रुप आहे, ते सगळ्या मैत्रिणी वगैरे येतात आणि ते सगळं पारायण वगैरे करतात आणि मग महाप्रसाद आरती आपली महाप्रसाद सगळं काही होतं व्यवस्थित पद्धतशीरपणे। मनाला एक समाधान वाटतं। तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काही ना काही करत असतो। सकाळीच आम्ही लवकर उठले आहे, जवळजवळ 4 वाजता उठलोय पहाटे, कारण माहितीये की सगळं आपल्याला पूजा म्हटलं की सगळी आवराआवर असते। आदल्या दिवशी कितीही तयारी केली तरी सुद्धा थोडीफार बेसिक तयारी असते। आंघोळी करून तयारी करणं गरजेचं असतं, मग स्वयंपाकाला सुरुवात करता येते, म्हणून ते सगळं झालंय। आता माझं थोडंसं आवरून झालंय, अजून आवरायचं बाकी आहे। तोंडावर पाणी मारते परत, आता गरम खूप होतंय किचनमध्ये। आईचं थोडी वरची तयारी झालेली आहे, ती पण आता साडी नेसून घेणार आहे आणि मग पुढचा स्वयंपाक करायला घेणार आहे, कारण गरम होतं आणि मग ते काही सुचत नाही। थोडंसं बेसिक आवरून घेतलंय। बाबांनी पारायणाला सुरुवात केली आहे, पूजा झाली आहे, देवाची पूजा झाली आहे आणि तिकडे बाहेर आम्ही फोटो वगैरे ठेवून सगळं परत पारायणाला सुरुवात केली, पोथी वाचायला सुरुवात झालेली आहे। आता ते पण दाखवते मी तुम्हाला कसं काय केलेलं आहे। इकडे पारायणाला सुरुवात झाली आहे आणि आता आई इकडे पारायणाला बसलेली आहे। इकडे आता ती सुरुवात करते आहे अध्यायाला, म्हणूनच मी हे आधी घेतलंय। 4था अध्याय सुरू होत आहे आपला। हे बघा अशा पद्धतीत पूजा केली आहे। हे महाराज थोडासा नाश्ता करण्यासाठी इकडे साबुदाण्याची खिचडी पण केली आहे मी। हे बघा इकडे साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। आता हा आपण चॉपरमध्ये कांदा चिरून थोडा बारीक करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पिठल्याला घालायचं आहे। पिठलं करणार आहे महाराजांच्या आवडीचं, पिठलं आणि भाकरी, ज्वारीची भाकरी आणि पिठलं। आई झालं तुझं आवरून? हा झालं आवरून तुझं? तेच बघा कशी छानशी साडी नेसली आहे आज। आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यामुळे आईचं आता थोडंफार काम झालंय। आता तिने साडी नेसली आहे आणि आता पुढचं अजून थोडंफार काम आहे ते करायचं आहे। आणि आमच्याकडे चक्री पारायण आहे, बरोबर नाही? आपल्याकडे चक्री पारायण आहे, म्हणजे एका मागून एक कोणी पण आपण एका पोथीतून एक मागून एक सगळेजण आपण वाचू शकतो, है की नाही? आमचं दोघींचं आवरून झालेलं आहे।
पण आता अजून पुढे पण काम करायचं आहे आणि पोथी वाचायची आहे. आईचा अध्याय वाचून झालाय, माझं पण 2 अध्याय वाचून झाले. मला मिळाले आज 2 अध्याय वाचायला. बाबांनी पण मध्ये वाचलेत. आता अजून आईच्या काही मैत्रिणी ते बाहेर वाचतात आहेत, तर तिथे डिस्टर्बन्स नको म्हणून पटकन इकडे आतमध्ये आलोय आम्ही. आता सगळ्या जणी येतील अजून. हा